नमस्कार मित्रांनो, आजची जी कहाणी तुम्हाला सांगणार आहे ही आहे सदाशिव पेठ पुणे येथील UPSC MPSCचा अभ्यास करणाऱ्या गावखेड्यातून आलेल्या पोरी मोठ्या आनंदाने UPSCचा अभ्यास करण्यासाठी येतात. त्यांच्या घरचे भरपूर मेहनत करून त्यांना पैसे पाठवतात, पण याच पोरी या ठिकाणी आल्यानंतर कसं काय पोरांच्या नादी लागून त्यांचं आयुष्य बरबाद करून घेतात, त्याच्याबद्दलच ही कहाणी. एक चहावाला 24 वर्षांचा या पोरींसोबत ओळख वाढवून, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून, त्यांच्यासोबत संबंध करून, त्यांचेच व्हिडिओ बनवून यांना कसा काय ब्लॅकमेल करायचा, यांचा आयुष्य कसं काय खराब करायचा, याच्याबद्दलच सांगणारा हा जनजागृती करणारा व्हिडिओ. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पूर्ण स्टोरी ऐकून घ्यायची असेल तर. अभिजित नावाचा 20 वर्षाचा तरुण ज्या वेळेला त्याच्या घरच्यांनी त्याला सांगितलं की तुझी आता शाळा झाली, आमची इच्छा आहे की तू मोठ्या पदावरती कोणत्या तरी सरकारी नोकरी करावी, जेणेकरून तू आमचं नाव मोठं करेल, असं सांगून अभिजितला त्याच्या घरच्यांनी सदाशिव पेठ पुणे येथे टाकून दिलं. एक रूम घेऊन दिली, अभ्यास करायला लावला. अभ्यास तर करत होता MPSC UPSCचा. 21 वर्ष झालं, वय 22 झालं, 23 झालं. पण त्याला अंदाज आला होता की आपला काही इथं निभाव लागणार नाही, कारण इथं दरवर्षी लाखो पोरं अभ्यास करतात, परीक्षा देतात, प्रत्येकजण निराश होतो. त्याला त्याची क्षमता समजली होती. त्यावेळेला त्याने बघितले होते की ज्या ठिकाणी पोरं अभ्यास करते त्या ठिकाणी जर आपण चहाचा व्यवसाय चालू केला तर हा नक्कीच चांगल्या प्रकारे चालेल, असा विचार करून अभिजितने त्या ठिकाणी एक चहाची टपरी टाकली. घरी न सांगता घरचे जे पैसे यायचे तो चहाच्या धंद्यामध्ये गुंतवू लागला. तशा प्रकारे त्यांनी चहाचा धंदा चालू केला. चांगला पण चालू लागला. आता अभ्यास करून कंटाळलेली पोरं, टेन्शनमध्ये आलेली पोरं गावाकडची चहा पिण्यासाठी त्याच्यापाशी यायची. त्याचं कारण पण होतं, आपल्या गावाकडे चांगला करकरीत म्हशीच्या दुधाचा चहा आपण करतो, तो पितो, त्यामुळे त्याची चांगली गोडी असते. पण शहरातले चहावाले तिथल्या पिशवीतल्या दुधाचा चहा करतात. तसा हा अभिजित नव्हता करत. त्याने स्वतः एक म्हैस वगैरे तिथं पाळलेली होती. पाळलेली म्हणजे तुम्ही आता म्हणसाल त्याला तर रूम नव्हती, तर कसं काय केलं त्यानं? तर विषय असा आहे की शहराच्या कडेला जी गावं असतात, त्या गावातून दूध येतं. त्याने ती त्या एका मित्रापाशी म्हैस ठेवली होती. तो त्याचा खर्च द्यायचा, तो पाळायचा, दूध याला द्यायचा. अशा प्रकारे चालू होतं. त्यामुळे चहाला क्वालिटीचं दूध यायचं, चहा पण चांगला बनायचा. अशा प्रकारे याने व्यवसाय वाढवला होता. तिथली पोरं यायची. हळूहळू आता पोरी पण तिथे येऊ लागल्या. आता रोजचाच व्यक्ती आहे म्हटल्यानंतर कोणाची उधारी चालायची, कोणाचं त्याच्यापाशी बसून बोलणं चालायचं. अशाच पोरी काही त्याच्यासोबत बोलायला लागायच्या. त्यावेळेला त्याचं बोलणं असं काही झालं होतं ना, त्याच्या बोलण्यावरूनच पोरी त्याच्या प्रेमात पडून जायच्या. आता ह्या पोरींसोबत हा संबंध बनवायचा. भोळ्या बाबड्या पोरी यांना स्वप्न दाखवायचा मोठमोठी. म्हणायचं की मी या पेपरचं लीक तुम्हाला करून देईल. याचं स्वतःचं काय झालं नव्हतं, पण ह्या दुसऱ्याला स्वप्न दाखवायचा. भोळ्या बाबड्या पोरी. काही पोरी अशा पण होत्या की ज्यांना शरीर सुखाची गरज होती, किंवा म्हणू शकतो की आपण त्यांनाही याची लत लागलेली होती. शहरामध्ये आल्यानंतर त्यांनीही भरपूर चाणे-चुणे खाल्ले होते. अशा पोरी त्याच्या जाळ्यात अडकायच्या. त्यांच्यासोबत हा संबंध बनवायचा, रूमवरती घेऊन जाऊन त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करून यांना नंतर ब्लॅकमेल करायचा. यामध्येच या पोरी फसून जायच्या. त्यांची स्वप्न राहिली बाजूलाच. अशातलीच एक पोरगी अनिता नावाची. या सगळ्याला कंटाळून हिने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तिच्यासोबत पण याने असंच केलं होतं. ज्यावेळेला ती पोलीस स्टेशनमध्ये गेली, पोलिसांना घडलेली पूर्ण घटना सांगितली. पोलिसांना विश्वास बसेना की एक पोरगा असं कसं काय करू शकतो. पोलिसांनी त्याच्या चहाच्या टपरीवरती धाड टाकली. त्याला अटक केली. त्याच्यापासून त्याचा मोबाईल बरामद केला. त्याच्यामध्ये व्हिडिओ होते अनेक. आता त्या व्हिडिओच्या आधारावरती याला पोलिसांनी गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकलेला आहे. याची तर सुनवाई चालूच आहे. पण माझी एवढीच कळकळीची विनंती आहे, जर व्हिडिओ कोण बघत असेल गावामधून, आपल्या आसपासच्या बहिणी किंवा कोणी नात्यामधलं पोरगी पुण्याला शिकायला जात असेल, तर त्यांना जाऊ द्या. फक्त त्यांना एक तर सांगा की कोणाच्या नादी लागू नको. त्यांच्यावरती चांगल्या प्रकारे लक्ष ठेवा. काय करतात काही नाही, जाऊन स्वतः चेक करत जावा. बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.